नमस्कार. बँकिंग आणि फायनान्सच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण पतनिर्मितीच्या मर्यादा या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्यापारी बँका प्राथमिक ठेवीतून कर्ज पुरवठा करणे, कर्ज पुरवठ्यातून पुन्हा दुय्यम ठेवी निर्माण करणे आणि त्या दुय्यम ठेवीचा वापर करून पुन्हा कर्ज पुरवठा करणे, ही जी प्रक्रिया करतात किंवा हे जे कार्य करतात, तर या कार्याला पतनिर्मिती असं म्हटलं जातं. म्हणजेच प्राथमिक ठेवीतून कर्ज पुरवठा करणे, कर्ज पुरवठ्यातून दुय्यम ठेवी निर्माण करणे व दुय्यम ठेवीतून पुन्हा कर्ज पुरवठा करून व्यापारी बँका जी पतनिर्मिती करतात, त्या पतनिर्मितीवर वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा येतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची बंधनं त्याच्यावर असतात. त्यालाच पतनिर्मितीच्या मर्यादा असेही म्हणतात. पतनिर्मितीच्या या मर्यादा पुढील प्रमाणे आहेत. त्यातली पहिली मर्यादा आहे रोख रक्कम किंवा चलनाची संख्या. दुसरी मर्यादा आहे रोख राखीव निधी किंवा रोखतेचे प्रमाण. तिसरी मर्यादा आहे योग्य तारणाची उपलब्धता. चौथं कारण आहे किंवा मर्यादा आहे लोकांची बँक व्यवहार करण्याची सवय. त्यानंतर पाचवा घटक आहे मध्यवर्ती बँकेकडील ठेवी. सहावा घटक आहे ग्राहकांची किंवा व्यक्तीची खातेदाराची कर्ज घेण्याची इच्छा. सातवा घटक आहे बँक व्यवसायाचा झालेला विकास. आठवा घटक आहे व्यापार आणि व्यवसायाची त्या देशामध्ये किंवा त्या ठिकाणी असणारी परिस्थिती किंवा स्थिती. त्यानंतरचा नववा घटक आहे रोख व्यवहार, म्हणजे कॅश व्यवहार जे केले जातात ते. दहावा घटक आहे मध्यवर्ती बँकेचे चलनविषयक धोरण. आणि 11वा घटक समारोप. तर याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील प्रमाणे करूयात. व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे रोख रक्कम किंवा चलनाची संख्या. की व्यापारी बँका जी पतनिर्मिती करतात किंवा व्यापारी बँकांकडून जी पतनिर्मिती केली जाते, ती पतनिर्मिती अर्थव्यवस्थेतील रोख रकमेवर म्हणजेच अर्थव्यवस्थेतील चलनाच्या संख्येवर अवलंबून असते. अर्थव्यवस्थेतील लोकांकडे जर जास्त प्रमाणात चलन संख्या असेल किंवा रोख रक्कम असेल तर व्यापारी बँकेतील प्राथमिक ठेवींमध्ये वाढ होते आणि ठेवींमध्ये जर वाढ झाली तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी पतनिर्मिती जास्त होते. या उलट अर्थव्यवस्थेतील रोख रक्कम किंवा अर्थव्यवस्थेतील चलनाचं प्रमाण जर कमी असेल तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी प्राथमिक ठेवीमध्ये घट होते किंवा प्राथमिक ठेवी कमी होतात. आणि प्राथमिक ठेवी जर कमी झाल्या तर व्यापारी बँकांचा कर्ज पुरवठा कमी होतो, म्हणजेच व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा येतात. त्यानंतर दुसरा घटक आहे रोख राखीव निधी किंवा रोखतेचे प्रमाण. व्यापारी बँकांकडून करण्यात येणारी पतनिर्मिती ही रोख राखीव निधीच्या प्रमाणावर म्हणजेच रोखतेच्या प्रमाणावर अवलंबून असते. रोखतेचं प्रमाण म्हणजेच व्यापारी बँका एकूण ठेवींपैकी जी रोख रक्कम स्वतःकडे रोख स्वरूपात ठेवतात त्याला रोखतेचं प्रमाण म्हटलं जातं. रोख राखीव निधी म्हणजे मध्यवर्ती बँकेच्या निर्देशानुसार काही निधी हा राखीव स्वरूपात किंवा रोख स्वरूपात ठेवावा लागत असेल तर त्याला रोख राखीव निधीचं प्रमाण म्हटलं जातं. म्हणजे ठेवींपैकी जी रक्कम रोख स्वरूपात बँक स्वतःकडे ठेवते त्याचा समावेश हा रोखतेच्या प्रमाणामध्ये होतो. रोखतेचं प्रमाण किंवा रोखता आणि पतगुणक या दोन घटकांमध्ये असणारा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो. म्हणजे रोखतेचं प्रमाण जास्त असेल तर पतगुणक कमी असतो, रोखतेचं प्रमाण कमी असेल तर पतगुणक हा जास्त असतो. रोख राखीव निधीचे प्रमाण जर कमी असेल तर पतगुणकाच्या मूल्यामध्ये वाढ होते, त्यामुळे पतनिर्मिती जास्त होते. पतगुणकाचं जेवढं मूल्य असेल तेवढ्या पटीने त्या ठिकाणी पतनिर्मिती होते. हे आपण पतनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्याचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. या उलट रोख राखीव निधीचं प्रमाण जर जास्त असेल तर त्याचा अर्थ किंवा त्याचा परिणाम त्या ठिकाणी पतगुणकाचं मूल्य कमी होतं आणि पतगुणकाचं मूल्य जर कमी झालं तर व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा येतात, म्हणजेच पतनिर्मिती त्या ठिकाणी कमी होत. त्यानंतर तिसरा घटक आहे योग्य तारणाची उपलब्धता. व्यापारी बँकांची पतनिर्मिती किंवा व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा आणणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजेच सुयोग्य तारणाची म्हणजे योग्य तारणाची उपलब्धता हा एक घटक आहे. बँकेकडून कर्ज पुरवठा करताना विशिष्ट तारणाच्या आधारावरच केला जातो. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मालमत्ता तारण म्हणून स्वीकारली जाते. जर देशातील किंवा अर्थव्यवस्थेतील कर्जदार लोकांकडे पुरेशा प्रमाणात योग्य तारण उपलब्ध असेल
तर बँकांना जास्त कर्ज पुरवठा करणे शक्य होते. त्यामुळे व्यापारी बँकांची पतनिर्मिती जास्त होते. म्हणजे तारणाची उपलब्धता जर असेल तर कर्ज पुरवठा जास्त म्हणजे पतनिर्मिती जास्त होते. या उलट लोकांकडे जर पुरेशा प्रमाणात आणि योग्य तारण उपलब्ध नसेल तर व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करणे शक्य होत नाही. कारण अशा परिस्थितीमध्ये जर कर्ज पुरवठा केला तर त्यामध्ये असुरक्षितता वाढत जाते. त्यामुळे व्यापारी बँकांची जी पतनिर्मिती आहे तर त्या पतनिर्मितीवर त्या ठिकाणी मर्यादा येतात. चौथा घटक आहे लोकांची बँक व्यवसाय किंवा बँक व्यवहार करण्याची सवय. देशातील लोकांच्या म्हणजेच खातेदारांच्या बँक व्यवहार करण्याच्या सवयीवर देखील व्यापारी बँकांची पतनिर्मिती अवलंबून असते. देशातील लोकांना किंवा खातेदारांना बँकेमार्फत व्यवहार करण्याची सवय असेल, म्हणजेच धनादेशाचा वापर करण्याची सवय असेल किंवा इतर ज्या आधुनिक साधनं आहेत त्या साधनांचा वापर करण्याची सवय असेल, एटीएम कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, नेट बँकिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आहेत, इत्यादीच्या साहाय्याने व्यवहार करण्याची जर सवय असेल आणि चलनक्षम दस्तऐवजाचा वापर करण्याची सवय असेल तर बँकेकडे कर्ज पुरवठा करण्यासाठी जास्त रक्कम शिल्लक राहते. त्यामुळे व्यापारी बँकांचा कर्ज पुरवठा जास्त होऊन पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. या उलट लोकांना जर अशा प्रकारे बँकेमार्फत व्यवहार करण्याची सवय नसेल, बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा ज्या आहेत किंवा आधुनिक तंत्रज्ञान आहे ते वापरण्याची सवय नसेल तर जास्तीत जास्त लोक हे रोख रकमेच्या साह्याने व्यवहार करतात. त्यामुळे बँकेमध्ये रोख रक्कम बँकेला जास्त स्वरूपात ठेवावी लागते. म्हणजे लोक बँकेत जाऊन रोख रक्कम काढतात, त्यामुळे बँकेला रोख रक्कम जास्त ठेवावी लागते. त्यामुळे बँकेला कर्ज पुरवठा करण्यासाठी कमी निधी उपलब्ध होतो. त्यामुळे बँकेचा कर्ज पुरवठा कमी होऊन पतनिर्मितीवर त्या ठिकाणी मर्यादा येतात. पाचवा घटक आहे मध्यवर्ती बँकेचे किंवा मध्यवर्ती बँकेकडील व्यापारी बँकांचा निधी. की देशातील मध्यवर्ती बँकेशी संलग्न असलेल्या सर्व बँकांना आपल्याकडे संकलित झालेल्या एकूण ठेवींपैकी काही निधी राखीव ठेवावा लागतो. या राखीव निधीच्या प्रमाणात बदल करण्याचा संपूर्ण अधिकार हा फक्त मध्यवर्ती बँकेलाच आहे. म्हणजे भारताचा विचार केला तर भारतामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेलाच फक्त हा अधिकार आहे की व्यापारी बँकांकडे जमा झालेल्या एकूण ठेवींपैकी किती रक्कम रोख राखीव निधीमध्ये ठेवायची हे निश्चित करण्याचा अधिकार हा भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे. त्यामुळे असा जो निधी आहे तर त्या निधीमध्ये त्या ठिकाणी रोख राखीव निधी किंवा कायदेशीर रोखता प्रमाण अशा घटकांचा समावेश होतो. देशातील मध्यवर्ती बँकेने रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये जर वाढ केली तर व्यापारी बँकांचा कर्ज पुरवठा कमी होतो. कर्ज पुरवठा कमी करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी कमी रक्कम शिल्लक राहते आणि कर्ज पुरवठा जर कमी झाला तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा येतात. म्हणजे व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होत. त्यानंतरची सहावी मर्यादा आहे ग्राहकांची कर्ज घेण्याची इच्छा. म्हणजे व्यापारी बँकांची पतनिर्मिती ही कर्जदार किंवा ग्राहकाच्या कर्ज घेण्याच्या इच्छेवरच अवलंबून असते. जर कर्ज पुरवठा झाला तर त्या ठिकाणी पतनिर्मिती होते आणि कर्ज पुरवठा करत असताना ज्या व्यक्तीला कर्ज घेण्याची गरज आहे, ज्या व्यक्तीची कर्ज घेण्याची इच्छा आहे त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करत आहेत. त्यामुळे ग्राहकाची जर कर्ज घेण्याची इच्छा असेल तरच बँक त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करू शकते. म्हणजे ग्राहकाची इच्छा असल्याशिवाय बँका कर्ज पुरवठा करू शकत नाहीत. बँकेकडे मोठ्या प्रमाणात कर्जाऊ निधी उपलब्ध असेल आणि ग्राहकांची कर्ज घेण्याची इच्छा असेल तर मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा होऊन पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. या उलट बँकेकडे कर्जाऊ निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे परंतु ग्राहकांची किंवा लोकांची कर्ज घेण्याची इच्छा जर नसेल तर कर्ज पुरवठा व्यापारी बँकांना करता येत नाही. म्हणजे कर्ज पुरवठा कमी होतो आणि कर्ज पुरवठा जर कमी झाला तर व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा येतात. सामान्यपणे बँकेकडे कर्ज देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे परंतु लोक कर्ज घेत नाहीत. अशी परिस्थिती ही मंदीच्या काळात असते. म्हणजे मंदीच्या काळामध्ये लोकांची कर्ज घेण्याची इच्छा असत नाही, त्यावेळेस व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर हमखास मर्यादा येतात. त्यानंतरचा सातवा घटक आहे बँक व्यवसायाचा विकास. देशातील बँक व्यवसायाच्या विकासाचाही व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर परिणाम होतो. म्हणजे व्यापारी बँकांची पतनिर्मिती व्यापारी बँकांच्या किंवा बँक व्यवसायाच्या विकासावर देखील अवलंबून असते. बँक व्यवसाय विकसित होऊन बँकांच्या शाखांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल तर मोठ्या प्रमाणात ठेवी संकलित करणे शक्य होते.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात जर ठेवी संकलित झाल्या तर कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणात करता येतो. त्यामुळे व्यापारी बँकांची पतनिर्मिती करण्याची क्षमता किंवा सामर्थ्य वाढतं. या उलट बँक व्यवसाय जर अविकसित किंवा मर्यादित प्रमाणात विकसित झालेला असेल तर मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करणे शक्य होत नाही. म्हणजे ठेवी गोळा करणे, संकलित करण्यामध्ये त्या ठिकाणी मर्यादा येतात. त्यामुळे त्या ठिकाणी कर्ज पुरवठा कमी होतो आणि कर्ज पुरवठा कमी झाला तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा पतनिर्मितीवर होतो. कर्ज पुरवठा कमी झाल्यामुळे व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होते, म्हणजेच पतनिर्मितीवर मर्यादा येतात. त्यानंतरचा घटक आहे व्यापार व व्यवसायाची स्थिती. देशातील व्यापार व व्यवसायाची स्थिती जर चांगली असेल, म्हणजेच व्यापार व व्यवसायात विकास झाला असेल, भरभराटीची स्थिती असेल, तर लाभदायक किंवा नफा प्राप्त करून देणारी, फायदा प्राप्त करून देणारी गुंतवणूक करण्यास मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतात. बँकेच्या कर्जाला मोठ्या प्रमाणात त्यामुळे मागणी निर्माण होते. कारण गुंतवणुकीच्या जास्त संधी असतील तर बँकेकडून कर्ज घेण्याची जी मागणी तर ती मागणी त्यामुळे वाढते. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती होऊ शकते. या उलट देशातील व्यापार व व्यवसायाची स्थिती चांगली नसेल, म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती असेल किंवा घसरणीची परिस्थिती असेल, तर गुंतवणुकीसाठी फार संधी उपलब्ध नसतात. आणि गुंतवणुकीसाठी जर फार संधी उपलब्ध नसतील तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी कर्जाची मागणी कमी होते आणि व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा येतात. त्यानंतरचा घटक आहे रोख व्यवहार. अर्थव्यवस्थेतील रोख रकमेच्या साह्याने होणाऱ्या व्यवहारांचाही व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर परिणाम होतो. अविकसित आणि अल्पविकसित देशात आर्थिक व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी रोख रकमेचा जास्त वापर केला जातो. म्हणजे अल्पविकसित आणि अविकसित देशामध्ये सगळे व्यवहार किंवा जास्तीत जास्त व्यवहार हे रोख रकमेच्या साह्याने केले जातात. त्यामुळे व्यापारी बँकांमधील ठेवींचं प्रमाण कमी होतं, कर्ज पुरवठा कमी होतो. त्यामुळे त्याचा परिणाम त्या ठिकाणी व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होते, म्हणजेच व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा येते. या उलट परिस्थितीमध्ये जर अर्थव्यवस्थेत विकासाची प्रक्रिया सुरू झालेली असेल तर अर्थव्यवस्थेत जसजसा विकास होत जातो तसतसे बँकेतील ठेवी आणि कर्ज पुरवठ्याचे प्रमाण हे वाढत जाते. म्हणजेच रोख रकमेचे व्यवहार हे कमी होत जाते आणि रोख रकमेचे व्यवहार कमी झाल्यामुळे व्यापारी बँका मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पतनिर्मिती करू शकतात. त्यानंतरचा घटक आहे मध्यवर्ती बँकेचे चलनविषयक धोरण किंवा मध्यवर्ती बँकेचे मौद्रिक धोरण. व्यापारी बँकांकडून केली जाणारी पतनिर्मिती ही मध्यवर्ती बँकेच्या चलनविषयक किंवा मौद्रिक धोरणावर अवलंबून असते. मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी चलनविषयक किंवा मौद्रिक धोरण, त्यालाच मॉनिटरी पॉलिसी म्हटलं जातं, ही मॉनिटरी पॉलिसी निश्चित करते, त्याची अंमलबजावणी करते. या चलनविषयक धोरणावर व्यापारी बँकांची पतनिर्मिती अवलंबून असते. मध्यवर्ती बँकेमार्फत जर देशातील एकूण चलन पुरवठा नियंत्रित करण्याचं धोरण असेल, कारण मध्यवर्ती बँकेकडूनच देशातील चलन पुरवठा हा नियंत्रित केला जातो. मध्यवर्ती बँकेने जर स्वस्त पैशाचे धोरण स्वीकारले असेल तर चलन पुरवठ्यात वाढ होऊन पतनिर्मितीत वाढ होते. म्हणजे मध्यवर्ती बँकेचं धोरण जर अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्यामध्ये वाढ करण्याचं असेल तर व्याजदरामध्ये घट केली जाते, त्यामुळे त्याला त्या ठिकाणी स्वस्त पैशाचं धोरण असं म्हटलं जातं. आणि अशी जर चलन पुरवठ्यात वाढ झाली तर चलन संख्या वाढली तर ठेवी वाढतात, ठेवी वाढल्या तर कर्ज वाढतं, कर्ज वाढलं तर पतनिर्मितीमध्ये वाढ होते. या उलट मध्यवर्ती बँकेचे धोरण चलन पुरवठा कमी करून पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवणे असे जर असेल तर व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा येतात. त्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून बँक दर, कायदेशीर तरलता प्रमाण, रोख राखीव निधीचे प्रमाण इत्यादी सारख्या साधनांचा वापर केला जातो आणि या साधनांचा वापर करून त्या ठिकाणी पतनिर्मितीवर मर्यादा आणल्या जातात. तर अशा प्रकारे व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा येतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा जरी असल्या तरी व्यापारी बँकांची पतनिर्मिती मर्यादित किंवा नियंत्रित करण्याचं प्रमुख कार्य हे मध्यवर्ती बँकेकडूनच केलं जातं. म्हणजे या सगळ्या मर्यादांमध्ये मध्यवर्ती बँकेचं धोरण हे व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर असणारी सगळ्यात मोठी मर्यादा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवरील मर्यादाविषयी आपण सविस्तर चर्चा केली.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.